Hello everyone. Welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आयनिक इक्विलिब्रियाचा पार्ट 1 क्वेश्चन बँक पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. त्याशिवाय पार्ट 2 पाहू नका. कारण पार्ट 1 आपण इतक्या इंटरेस्टिंगली त्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह केलेत की तुम्हाला पार्ट 2 खूप इझी जाईल. 3 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला तितके टफ वाटणार नाही. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. डिफाईन बफर सोल्युशन. बफर काय असतं रे? तर लास्ट पार्टमध्ये मी कंटिन्युअसली म्हटलेलं बफर असं काहीतरी आहे, असा सबस्टन्स आहे की जो पीएचला मेंटेन ठेवतो, पीएचला हलवत नाही. समजा तुमच्याकडे काय आहे, एखादं सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन ॲसिडिक इन नेचर आहे. आता वरून जर तुम्ही अजून थोडं ॲसिड टाकलं किंवा अजून थोडं बेस टाकलं तरी त्या सोल्युशनचा पीएच चेंज होत नाही. आय रिपीट, आपल्याकडे काहीतरी सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन आहे सोल्युशन ए विच इज ॲसिडिक इन नेचर. समजा मी वरून बेस टाकला, ह्या ॲसिडचा पीएच आहे 3. समजा मी वरून बेस टाकला तर पीएच इन्क्रीज होईल, 4 व्हायला पाहिजे, 5 व्हायला पाहिजे, 6 व्हायला पाहिजे काहीतरी, कारण तुम्ही बेस ॲड करताय. किंवा मी वरून स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड ॲड केलं तर मोर ॲसिडिक व्हायला पाहिजे, म्हणजे पीएच कमी व्हायला पाहिजे, 2 किंवा 1. पण असं काहीही होत नाही. असं सोल्युशन की ज्याचा पीएच अजिबात चेंज होत नाही, ज्याचा पीएच मेंटेन होतो इवन आफ्टर ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ ॲसिड, स्मॉल अमाऊंट ऑफ बेस और स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर टू इट, इज कॉल्ड ॲज बफर सोल्युशन. बफर 2 टाईपचे असतात, ॲसिडिक बफर आणि बेसिक बफर. ॲसिडिक बफर म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं बफर काय आहे, सोल्युशन आहे. सोल्युशन आहे म्हणजे समथिंग प्लस समथिंग करायला पाहिजे. ॲसिडिक बफर बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये वीक ॲसिड प्लस सॉल्ट असणार आहे. ॲसिडिक बफर बनवायचा असेल तर वीक ॲसिड घ्यायचा आणि त्याचा सॉल्ट घ्यायचा. कसला सॉल्ट? सॉल्ट ऑफ सेम वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल, मी जर वीक ॲसिड घेतलं HF, हायड्रोजन फ्लोराईड, लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं इट इज अ वीक ॲसिड, आणि त्याचा सॉल्ट घ्यायचा आहे. कोणाचा? वीक ॲसिड प्लस स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस कोण आहे? NaOH. यातला Na, यातला F. काय सॉल्ट बनेल? NaF. सो हा झाला सॉल्ट प्लस घेतलेला ॲसिड होतं HF. वीक ॲसिड अँड सॉल्ट ऑफ वीक ॲसिड स्ट्रॉंग बेस. दिस इज ॲसिडिक बफर. आता हे झालं ॲसिडिक बफर. हे एका बीकरमध्ये घ्या. सो बफर सोल्युशन, ॲसिडिक बफर सोल्युशन. वरून ॲसिड टाका, वरून बेस टाका, वरून वॉटर टाका स्मॉल अमाऊंटमध्ये, तरीही पीएच चेंज होणार नाही. त्यानंतर दुसरा टाईप आहे बेसिक बफर. नेक्स्ट टाईप आहे बेसिक बफर. बेसिक बफरमध्ये काय घेणार? ते पण सोल्युशन आहे, समथिंग प्लस समथिंग. ॲसिडिक बफरमध्ये वीक ॲसिड घेतलेलं तर बेसिक बफरमध्ये वीक बेस घ्यायचा प्लस काय घ्यायचा? सॉल्ट. कोणाचा? सेम वीक ॲसिड प्लस वीक बेस प्लस स्ट्रॉंग ॲसिड. समजलं ना? वीक बेस घेतलाय तर त्याच्या अपोजिट सोबतचा सॉल्ट, वीक बेस स्ट्रॉंग ॲसिड. एक्झाम्पल, वीक बेस कोण आहे? अमोनियम हायड्रॉक्साईड. वीक बेस आणि त्याचा स्ट्रॉंग ॲसिड सोबतचा सॉल्ट. वीक बेस आहे अमोनियम हायड्रॉक्साईड, स्ट्रॉंग ॲसिड आहे HCl. यातला NH4 आणि यातला Cl काय बनवतील? NH4 प्लस Cl मायनस, म्हणजे NH4Cl लिहिते. हा एक सॉल्ट आहे. सो अमोनियम हायड्रॉक्साईड अँड अमोनियम क्लोराईड इज ए बफर सोल्युशन अँड इट इज अ बेसिक बफर सोल्युशन. समजलं तुम्हाला? चलो बघूया आता काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. अ सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंज इन पीएच. रेजिस्ट म्हणजे अपोज करतं चेंज इन पीएच वेन स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस और वॉटर इज ॲडेड टू इट. पीएचमध्ये चेंज होत नाही, सो पीएचच्या चेंजला रेजिस्ट करतं इवन आफ्टर ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस और वॉटर टू इट. देर आर 2 टाईप्स ऑफ बफर. कोणते बफर? ॲसिडिक बफर अँड बेसिक बफर. Acidic buffer maintains acidic pH and basic buffer maintains alkaline pH. Alkaline म्हणजेच basic pH. आता तुम्ही लिहायचं acidic buffer solution. कसं बनतो? It is a solution containing a weak acid and its salt, त्याचाच सॉल्ट कोणासोबत? with strong base. मी असं लिहून दिलेलं ना, weak acid plus salt. कोणाचा सॉल्ट? same weak acid plus strong base. So it's salt with
strong base is called as acidic buffer solution. बफरचा पीएच काढण्याचा फॉर्म्युला पार्ट 1 मध्ये आपण डिस्कस केलाय. डायरेक्टली लर्न करायचंय. पीएच इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 salt upon acid. What is Ka? K is dissociation constant of acid. What is pKa? Negative log to the base 10 Ka. P म्हणजे काय? निगेटिव्ह लॉग. सो या काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिहायच्या. पहिल्यांदा बफर सोल्युशनची डेफिनेशन. देर आर 2 टाइप्स ऑफ बफर. ॲसिडिक बफर टू मेंटेन ॲसिडिक पीएच अँड बेसिक बफर टू मेंटेन अल्कलाइन पीएच. देन त्याच्यानंतर तुम्हाला ॲसिडिक बफरची डेफिनेशन लिहायचे आणि डायरेक्टली काय करा, एक एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पलमध्ये पक्का विसरू नका वीक ॲसिड आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग बेस सोबत. सो समजा मी घेतला CH3COONA, कारण हा Na कोणाकडून आला असणार? NaOH कडून. ठीक आहे, समजलं मी काय केलं? CH3COOH वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग सॉल्ट घेतला NaOH. यातून वॉटर दिसत असताना तुम्हाला वॉटर सोडून बाकी सगळा पोर्शन एकत्र करायचा. CH3COONA. सो तोच सॉल्ट मी डायरेक्टली बनवला आहे. सो हे झालं त्याचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला, त्यामध्ये pKa म्हणजे काय व्यवस्थित लिहायचं आणि Ka म्हणजे काय व्यवस्थित लिहायचं. सिमिलरली बेसिक बफर सोल्युशन काय आहे? इट इज अ सोल्युशन ऑफ अ बेसिक आहे म्हणजे वीक बेस अँड इट सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड. सॉल्ट कोणाचा? स्ट्रॉंग ॲसिडचा. त्याच्यानंतर एक्झाम्पल, वीक बेस घ्या अमोनियम हायड्रॉक्साईड आणि त्याचा सॉल्ट विथ स्ट्रॉंग ॲसिड अमोनियम क्लोराईड. मगाशी जे एक्झाम्पल दिलं तेच. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला, pKb काय आहे लिहायचं, Kb काय आहे लिहायचं आणि ह्या इक्वेशन्सना म्हणायचं हे जे इक्वेशन तुम्ही फाइंड केलं pH आणि pOH, दिस इक्वेशन्स आर टुगेदरली कॉल्ड ॲज हँडरसन-हॅसलबाच इक्वेशन अँड दिस विल बी द एंड ऑफ आन्सर. याला 1 मार्क आहे की तुम्ही बफरचं कसं डेफिनेशन लिहिताय. 2 टाईपचे बफर, ॲसिडिक बफरला 1 मार्क, बेसिक बफरला 1 मार्क. दिस इज हाऊ 3 मार्क्स तुमचे कव्हर होतील. समजलं? चलो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. राईट वन ॲप्लिकेशन ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग बफर. बफरच्या ॲप्लिकेशन फार इम्पॉर्टंट आहेत, पक्का क्वेश्चन बनेल इथून. पहिलं आहे सायट्रेट बफर कुठे वापरतात. सेकंड आहे HCO3 मायनस H2CO3, पार्ट 1 मध्येच केलं आहे. हे कुठे आहे? ब्लडचा pH मेंटेन ठेवण्यासाठी. अमोनियम हायड्रॉक्साईड आणि अमोनियम क्लोराईड हे कुठे? ग्रुप 3A केटायन्स प्रेसिपिटेट करण्यासाठी. ग्रुप 3A जे केटायन्स आहेत ते प्रेसिपिटेट करण्यासाठी. सो आता एकच नवीन आहे आपल्याला, सायट्रेट बफर. बघूया काय लिहायचं आहे त्याच्यामध्ये. मेडिसिनमध्ये पेनिसिलिन प्रिपरेशन वेळी सायट्रिक ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करतोय आपण टू फॉर्म सोडियम सायट्रेट विच ॲक्ट ॲज अ बफर. सो सोडियम सायट्रेटचा यूज कुठे आहे? पेनिसिलिन प्रिपरेशन. पेनिसिलिन प्रिपरेशन. HCO3 मायनस अँड H2CO3 कुठे आहे? pH ऑफ ब्लड मेंटेन करण्यासाठी, टू मेंटेन pH ऑफ ब्लड. अमोनियम हायड्रॉक्साईड अमोनियम क्लोराईड कुठे आहे? टू प्रेसिपिटेट द कॅटायन्स ऑफ ग्रुप 3A. द pH रिक्वायर्ड इज 8 to 10 विच इज मेंटेन्ड बाय अमोनियम हायड्रॉक्साईड. लास्ट पार्टमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिराइव्ह इक्वेशन विच इम्प्लाइज दॅट. असं इक्वेशन डिराइव्ह करा की जे काय सांगतंय, विच इम्प्लाइज दॅट डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच ऑफ अ वीक ॲसिड दिलं. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा कोणाचं? वीक ॲसिडचं. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड इज इनवर्सली proportional to square root of concentration. हे फाइंड आउट करा. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन फॉर अ वीक ॲसिड. सो एक छोटंसं डेरिव्हेशन आहे. काय लिहायचं आहे बघा तुम्हाला. कन्सिडर HA ॲज काय विचारलंय? वीक ॲसिड. याला तुम्ही वीक ॲसिड कन्सिडर करा. जर ते वीक ॲसिड आहे तर ते इक्विलिब्रियम प्रोड्यूस करेल आणि कसं डिसोसिएट करणार? H+A-. त्याचे स्टेट्स लिहून घ्या. HA ला ॲक्वियस सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर तो आयोनाइज होतो. सो ॲक्वियस. टाइम इक्वल्स टू 0 म्हणजे अजून रिॲक्शन चालूच झाली नाहीये तेव्हा मी HA 1 मोल घेतलाय.
1 मोल, तेव्हा H प्लस नसणार आहे, A मायनस नसणार आहे. आफ्टर सम टाइम जेव्हा इक्विलिब्रियम अटेंड झालं, टी इक्विलिब्रियमला जेव्हा मी गेले, या 1 मधून काहीतरी अमाऊंट मायनस होईल. पार्ट 1 मध्ये आपण S मायनस केलं कारण आपण सोल्युबिलिटी बघत होतो, KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट. पण इथे तुम्हाला सांगितलंय डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा, तर याच्यातून अल्फा मायनस करायचा. सेम इथे 1 आहे तर इथे अल्फा बनेल, इथे 1 आहे तर इथे अल्फा बनेल. ठीक आहे. आता म्हणा लेट V be the volume of solution. V be the volume of solution. Volume of solution काय असू दे? V. We know आणि मग आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. इथे हवं तर तुम्ही लिहा 1 मोल, स्टार्टिंगला लिहितानाच 1 मोल लिहा. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सो ह्या वरच्या चार्टला जेव्हा मी व्हॉल्यूमने डिवाइड करेन तर चार्ट कसा बनेल? डिवाइडिंग अबव चार्ट विथ व्ही व्हॉल्यूम. किती व्हॉल्यूमने? V लिटर म्हणा हवं तर, V व्हॉल्यूम. तर 2 वेळा चार्ट करण्याची गरज नाही, पण आपण लोक काढणार कारण आपल्याला असं दाखवायचं आहे की आपल्याला व्यवस्थित माहिती आहे की तो व्हॉल्यूमने का डिवाइड केलाय. तर वरचा चार्ट कसा बनेल आता? HA ॲक्वियस इक्विलिब्रियम गिव्स H प्लस ॲक्वियस प्लस कोण आहे? A मायनस ॲक्वियस. टाइम इक्वल्स टू 0ला 1 अपॉन V, 0 0 0 अपॉन V काय करायची गरज नाही. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला 1 मायनस अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V, अल्फा अपॉन V. Now K is equal to, what is K? Dissociation constant of weak acid. What is K? Dissociation constant. प्रत्येक ॲसिडचा एक कॉन्स्टंट असतो डिसोसिएशन कॉन्स्टंट. कोणाचा? वीक ॲसिडचा. तसंच बेसचा असणारे KB. सो K कसा लिहिला जातो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स कोण आहे? H प्लस A मायनस होल डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. देअरफॉर K कसं लिहिणार आहे आपण? कोण आहे H प्लसचं? इक्विलिब्रियमला, K इक्विलिब्रियमला असतो. सो हे कॉन्सन्ट्रेशन तिथे लिहायचं अल्फा अपॉन V इंटू A मायनस पण किती आहे? अल्फा अपॉन V होल डिवायडेड बाय इकडे किती आहे? रिॲक्टंट 1 मायनस अल्फा अपॉन V. काय काय कट होतंय बघूया, इक्वेशन कशी दिसणार आहे. सो KA इज इक्वल टू वरती झालं अल्फा स्क्वेअर अपॉन V स्क्वेअर, खाली झालं 1 मायनस अल्फा अपॉन V. एका Vला एक V कट होईल, या Vला यातला एक V कट होईल. देअरफॉर K इज इक्वल टू वरती राहिलं अल्फा स्क्वेअर, तो जो V आहे तो खाली घेते आणि समोर आहे 1 मायनस अल्फा. ॲज अल्फा इज व्हेरी 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 स्मॉल दॅन 1, डिग्री ऑफ डिसोसिएशन खूप कमी आहे त्याच्यामुळे, कारण वीक आहे ना, वीक ॲसिड डिसोसिएट होत नाहीत रिव्हर्सिबली, परत ते HA बनवतात. सो 1 मायनस अल्फा कॅन बी निग्लेक्टेड किंवा 1 मायनस अल्फा इज नथिंग बट 1. 1 मधून अगदी छोटी व्हॅल्यू मायनस केली तर किती उरेल? 1 मधून समजा 0.0001 मायनस केलं, सो 1 मायनस अल्फा इज नियरली इक्वल टू 1. देअरफॉर KA इज इक्वल टू काय राहिलं? अल्फा स्क्वेअर अपॉन V. इथंपर्यंत क्लिअर आहे का बघा? KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन V, कारण 1 मायनस अल्फाला निग्लेक्ट केलं. सो थोडंसं आता मी बॅक साईडच्या पेजला दाखवते, इथंच दाखवते. सो आपण या इक्वेशनला पोचलो आता. KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन V. बट वी नो आपण मोल किती घेतलेत? बट नंबर ऑफ मोल्स इज 1 मोल. चार्टमधून इनिशियली 1 मोल घेतलेलं दाखवते बघा. सो नंबर ऑफ मोल्स किती होते? 1 मोल. अँड व्हॉल्यूम इज इक्वल टू V liter. Volume is equal to V liter. Therefore, concentration is number of moles upon V, that is equal to 1 upon V. Concentration काय आलं? 1 upon V. आता या इक्वेशनला वरती काहीच नाही म्हणजे 1 आहे. सो 1 upon V लाच मी काय लिहू शकते? कॉन्सन्ट्रेशन. देअरफॉर माझं इक्वेशन कसं झालं? KA इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन. देअरफॉर अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू KA by C. Therefore, alpha is equal to under root
k/c. हेन्स प्रूफ्ड. बघा तिथे अल्फा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे √c, कारण के तर काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट. समजलं? परत एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट करा मेन. तर एच ऍसिडला डिसोसिएट केलं, पहिला चार्ट बनवला 1 0 0 1 मायनस अल्फा अल्फा अल्फा. मग सांगितलं की नंबर ऑफ मोल्स 1 आहे, तर व्हॉल्यूम व्ही घेऊया. मग कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी डिवाइड बाय व्ही करायला पाहिजे, डिवाइड बाय व्ही केलं. केचा फॉर्म्युला असतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट, ते लिहिलं. इन टर्म्स ऑफ अल्फा लिहिलं. जे कॅन्सल होतं ते कॅन्सल आउट करायचं. फायनली तुम्ही पोहोचताय 1 मायनस अल्फाला निग्लेक्ट करेपर्यंत जायचंय. 1 मायनस अल्फा निग्लेक्ट केला की तुम्ही पोहोचणार इथे. 1/v is nothing but concentration, so alpha is equal to √k/c. This is how third question done. Okay, चलो नेक्स्ट क्वेश्चन है क्वेश्चन नंबर 4. A buffer solution contain 0.3 mole per dm³ ammonium hydroxide. Given अमोनियम हायड्रॉक्साईड म्हणजेच काय आहे, आत्ता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की इट इज अ वीक बेस. अमोनियम हायड्रॉक्साईड एक वीक बेस आहे आणि तो वीक बेस किती दिलाय, 0.3 मोल पर dm³. सो कॉन्सन्ट्रेशन दिलंय. अजून काय दिलंय, 0.4 मोलार कोणतरी दिलंय. 0.4 मोलार म्हणजेच मोल पर dm³. कोण दिलंय, अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि HCl पासून बनलेला सॉल्ट. सो हा आहे सॉल्ट. अजून काय दिलाय, केबी दिलाय. केबी किती दिलाय आपल्याला, 1.8 × 10⁻⁵. सो कॉन्स्टंट आहे, नो युनिट. कॅल्क्युलेट pH ऑफ द सोल्युशन. सो फाइंड pH. पण वरती तुम्हाला समजलं असेल वीक बेस अँड इट्स सॉल्ट म्हणजे हे एक बफर सोल्युशन आहे. त्यामुळे फॉर्म्युला तुमचा काय वापरायचा, तुम्ही फॉर बेसिक बफर. बेसिक बफर आहे ना, ते वीक बेस पासून बनलाय. येस, फॉर बेसिक बफर पीओएच कसं काढतो आपण, कारण बफर बेसिक आहे, सो पीओएचच निघणार. पीओएच इज इक्वल टू pKa प्लस log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. सॉल्ट अपॉन बेस व्हॅल्यूज दिलेत तुम्हाला, सॉल्व करा. pKa सॉरी बी दिलाय, इथे पण बेस बीच पाहिजे होता. pKb, p म्हणजे निगेटिव्ह लॉग, kb म्हणजे 1.8 × 10⁻⁵ प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्ट किती आहे, 0.4 आणि बेस किती आहे, 0.3. सो POH इज इक्वल टू तुम्हाला फाइंड करायचं आहे मायनस लॉग ऑफ 1.8 × 10⁻⁵. मी म्हणते त्या मायनस साईनला बाहेर ठेवा. काय राहील, लॉग ऑफ 1.8 प्लस तो -5 पुढे येणार. सो -5 × लॉग ऑफ 10. बेस किती आहे, 10. नाही लिहिला तरी चालतो केमिस्ट्रीमध्ये. प्लस लॉग टू द बेस 10 किती आहे, 0.4/0.3. कॅन आय राईट 4/3. नेक्स्ट मायनस लॉग 18 ची व्हॅल्यू कशी बघणार, 18चा 0 0 मध्ये. लॉग टेबल आहे आपल्याकडे बघा, हा ही लॉगबुकचा फोटो आहे. 18चा 0 आणि 0 मध्ये 2553 दिसली इथे व्हॅल्यू, 2553. सो कम बॅक, 2553 आणि 1 पॉइंट आहे, त्यामुळे तुम्ही किती लिहिणार, त्यातून 1 घालवायचा. 1 पॉइंट असेल तर 1 - 1 0 0 पॉइंट द्यायचा. हे किती आलं, -5. लॉग 10 ची व्हॅल्यू असते 1, नाही लिहिली तरी चालेल. प्लस लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 3. मी तुम्हाला लॉग 4 पार्ट करा म्हणून सांगितलं. लॉग 1 to 9 तुम्हाला 2 पार्ट पाहिजेत. सो लॉग ऑफ 4 किती असतो, 0.6021 मायनस लॉग 3 किती असतो, 0.4771. लॉग बुक असेल तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता. सो हे किती झालं, -0.2553 प्लस 5. याला एका ब्रॅकेटमध्ये ठेवा. प्लस हे किती येणार आहे, 1 - 1 0, 7 8 9 10 11 4 आलं, 7 8 9 2 आलं. त्याच्यानंतर हे कोण आहे, 5 1 0.1240. हे किती येणार आहे, 5 -
0.2 करेक्ट आहे ना, मायनस मायनस प्लस झाले, येस. सो 5 मायनस 0.2553 करायचं आहे, आन्सर येईल 7. 5 आहे, 6 7 8 9 4 4, त्याच्यानंतर 9 असणार आहे, सो 7 4.7447 प्लस 0.1240 किती येतं आन्सर बघा. 7 4 + 4 8 4 5 6 7 + 1 8 अँड 4 4.8687 हे POH आहे. पण वेट, मला POH सांगितलं का POHच सांगितलं, POHच सांगितलं. मी इथे PH लिहिलं, आय थॉट परत त्याच्यातून PH काढायचं आहे का, तर नाही, आपल्याला POHच सांगितलं. सो किती आलं 4.8687. क्रॉस चेक करूया आपला आन्सर करेक्ट आलं का. येस, 4.8686 आपलं 87 आलंय. ओके, नो इश्यूज, समजलं. सो क्वेश्चन नंबर 4 पण क्लिअर. एकदा तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्यायचा, डू द स्क्रीनशॉट. इझी क्वेश्चन असतो बघा बफरवरती. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. solubility of AgBr in water is solution given. solubility म्हणजे काय, कॅपिटल S. किती दिलाय 1.20 लिहायची गरज नाही, 10⁻⁻5 मोल पर dm क्यूब. कॅल्क्युलेट solubility product. solubility product म्हणजे KSP. KSP क्वेश्चन मार्क आहे, कोणासाठी, AgBr साठी. फॉर AgBr. काल जे तुम्ही सोडवत होता ना KSP आणि SP मधलं रिलेशन, त्याच्यावरती न्यूमॅरिकल आहे आता. सो टू फाइंड मध्ये लिहा KSP, हे झालं गिवन, आणि सोल्युशन. सोल्युशन काय लिहिणार, फॉर AgBr. AgBr एक स्पॅरिंगली सोल्युएबल सॉलिड आहे सर, तो आयोनाइज करेल पाण्यात टाकल्यानंतर. Ag प्लस ॲक्वियस प्लस Br मायनस ॲक्वियस. टाइम इक्वल्स टू 0ला हा 1, हा 0, हा 0. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला या 1 मधून अल्फा मायनस करणार की S. सोल्युबिलिटी आहे म्हणजे S मायनस करणार, S. KSP कसं काढतो आपण, KSP फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय रिॲक्टंट करतो का आपण, नाही. मगाशी कसं Ka काढताना दिस अपॉन हे केलेलं, कधी Ka काढताना, KB काढताना, KSP काढताना नाही. KSP काढताना फक्त प्रोडक्टचंच मल्टिप्लिकेशन करायचं. आता याचं कॉन्सन्ट्रेशन S आहे, याचं S आहे, हा झाला S². सो KSP इज इक्वल टू S² आलं. सो मला KSPच विचारलाय, S दिलाय त्यांनी 1.2 × 10⁻⁻5 ब्रॅकेट स्क्वेअर. सो 1.2 म्हणजे 12 कन्सिडर करा ना, किती स्क्वेअर असतो त्याचा 144, पण डेसिमल पॉईंट 2 येणार, इंटू 10⁻⁻10 युनिट मोल किती येणार, मोल स्क्वेअर, आणि dm⁻⁻6 करते डायरेक्ट. स्क्वेअर केला ना, सो युनिटचा पण स्क्वेअर झाला. चला चेक करू. 1.44 × 10⁻⁻10 त्यांनी युनिट दिले नाहीये. चलो ठीक आहे, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, कारण तो एक कॉन्स्टंट आहे. आय हॅव टू क्रॉस चेक की त्याला युनिट असणार आहे की नाही. बट KSP इज इक्वल टू सोल्युबिलिटीच्या टर्म्समध्ये आलं तर युनिट आलं पाहिजे अकॉर्डिंग टू मी. ठीक आहे, चलो एकदा टेक्स्टबुकमध्ये बघा, क्रॉस चेक करून घ्या. सो आता 4 मार्कचे क्वेश्चन, 4 मार्कचे 3च प्रश्न आहेत. डिराइव इक्वेशन ऑफ PH अँड POH. हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अकॉर्डिंग टू मी. बफरचं ॲप्लिकेशन आणि हा एक क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. डिराइव द इक्वेशन फॉर PH POH अँड डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. तो स्टार्टिंगला मी तुम्हाला डेरिवेशन सांगते, डेरिवेशनची सुरुवात कशी करायची. डेरिवेशनमध्ये म्हणा वी नो, आपल्याला माहिती आहे, माहिती नसेल तरी म्हणायचं आता. वी नो KW आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर इज गिवन बाय H3O प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये OH मायनस, वेअर KWचं नाव काय सांगितलं मी, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर दॅट इज, मी असंही लिहू शकते, H3O प्लस इज नथिंग बट H प्लस
आणि OH मायनसला काय OH मायनस लिहिलं तरी चालेल. H3O प्लस म्हणजेच H प्लस आहे, पण H प्लसला प्रोटॉन म्हणायचं आणि H3O प्लसला हायड्रोनियम आयन. ओके, नाव टेकिंग निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला निगेटिव्ह लॉग घ्या. काय दिसेल? निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ KW इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ H प्लस मायनस लॉगॅरिदम टू द बेस 10 ऑफ OH मायनस. OH मायनस समजलं ना? इथे मल्टिप्लिकेशन आहे, सो लॉग कसा जाणार? त्याला ॲडिशन, पण मला निगेटिव्ह लॉग घ्यायचं आहे, सो मायनस आलं. आता मला समजतं की इथे काहीतरी KWची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, वरतीच लिहून घेऊ आपण. इट इज 1.0 इंटू 10 टू पावर मायनस 14. सो इथे ती व्हॅल्यू लिहा, मायनस निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. 1.0 लिहायची गरज नाही, डायरेक्टली 10 टू द पावर मायनस 14 लिहू शकताय. Negative logarithm to the base 10 of H plus is PH and negative logarithm to the base 10 of OH minus is POH. Therefore equation कशी लिहू शकते मी? PH plus POH is equal to, हे मायनस 14 पुढे येईल, काय बनेल? प्लस 14. लॉग काय उरला? 10. 10 काय आहे? 1. सो हेन्स प्रूफ्ड PH plus POH is equal to 14. हेन्स प्रूफ्ड. पटकन स्क्रीनशॉट करा. पहिलं डेरिवेशन इतकं छोटं आहे, हे तुम्हाला लिहायचं. 2 मार्काला असेल. तुम्ही KW व्यवस्थित लिहिलाय का हे चेक केलं जाईल विथ व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर लॉग व्यवस्थित घेतलेत का. क्विकली स्क्रीनशॉट करून घ्या, नोटबुकमध्ये लिहून घ्या. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट. डायरेक्टली मी स्क्रीनशॉट घेतला, हेच पॉईंट लर्न करा. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजेच इलेक्ट्रोलाइट दॅट आयोनाइज कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे दॅट इलेक्ट्रोलाइट दॅट डिसोसिएट्स पार्शली म्हणा, दॅट आयोनाइज किंवा दॅट डिसोसिएट टू द स्मॉलर एक्सटेंट. स्मॉलर एक्सटेंटच्या ऐवजी एकच वर्ड येईल आता, पार्शली, आर कॉल्ड ॲज वीक इलेक्ट्रोलाइट्स. इन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स देर इज नो इक्विलिब्रियम. त्यामुळे ॲरो कसा असतो? फॉरवर्ड, नुसता असं, जसं की HCl कसा डिसोसिएट करेल? H प्लस Cl मायनस, पाठीमागे ते जात नाहीत. But in weak electrolytes an equilibrium exists between ions and non-ionized molecule. Ammonium hydroxide equilibrium आहे NH4 plus OH minus. सो आयन्स आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्सच्या मध्ये काय आहे? इक्विलिब्रियम आहे. सो ते इंडिकेट कशाने केले जातात? डबल हेडेड ॲरोजनी. एक्झाम्पल्स लिहा. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ॲसिड 5 लक्षात ठेवायचे आहेत. HCl, HNO3, H2SO4, HI, HBr. यापैकी कोणीही आलं तर लक्षात ठेवा की तो स्ट्रॉंग ॲसिड आहे. ठीक आहे, यापैकी कोणीही येऊ दे, तो स्ट्रॉंग ॲसिड आहे. आता कोण आलं दुसरं तर त्याला वीकमध्ये लिहा. बाकीचं दुसरं कोणी आलं तर त्याला वीकमध्ये लिहा. जसं की CH3COH वीक आहे, HF वीक आहे. अजून काय लिहू शकता तुम्ही? H2PO3 वीक आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस म्हणजे तुमचे ग्रुप 1 मध्ये जे एलिमेंट्स आहेत आणि ग्रुप 2 मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे हायड्रॉक्साईड. ग्रुप 1 मध्ये कोण आहे? हेली नाको रबसे फिर्याद. हायड्रोजन सोडा, ली ना को रब से फिर्याद खाली लिहून घ्या. ग्रुप 2 मध्ये बेकार, मंग्या, का, सार, बारा खालचे लिहून घ्या. यांचे हायड्रॉक्साईड बनवायचे. विचारतायत तेच एक्झाम्पल्स हायलाईट करते. दे विल आस्क यू NaOH स्ट्रॉंग आहे. दे विल आस्क यू KOH स्ट्रॉंग आहे. दे विल आस्क यू MgOH ट्वाइस स्ट्रॉंग आहे. दे विल आस्क यू CaOH ट्वाइस स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, इतके विचारू शकतात. हे सोडून आता कोण आलं तर काय लिहिणार? वीक बेस. कॉपर हायड्रॉक्साईड ट्वाइस आहे का कॉपर यामध्ये? नाही. झिंक हायड्रॉक्साईड ट्वाइस आहे का झिंक याच्यामध्ये? नाही. अमोनियम हायड्रॉक्साईड वीक आहे. ओके. आणि सॉल्ट, कोणते सॉल्ट? जे सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसपासून बनलायत. जे सॉल्ट स्ट्रॉंग ॲसिड वीक बेसपासून बनलेत, किंवा जे वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसपासून बनलेत. एक तरी कोणतरी स्ट्रॉंग पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये सॉल्ट ऑफ वीक ॲसिड वीक बेस दोन्हीही वीक पाहिजेत. 4 पॉईंट लिहू शकाल. 2 मार्काला डिफरन्स बिटवीन आणि 2 मार्काला हे डेरिवेशन.
स्क्रीनशॉट करा. वीक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड, वीक बेस, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग सॉल्ट, वीक सॉल्ट सगळं पाठ ठेवा. क्वेश्चन नंबर 2. इफ एस इज solubility in mole per dm cube and KSP is solubility product, then write the relation between, आपण तसंही लास्ट लेक्चरमध्ये केलं, CaF2 ची रिलेशनशिप लिहा KSP आणि S मधली आणि BaSO4 ची. पुढचा क्वेश्चन आपण नंतर वाचू, आपण रिलेशनशिप लिहून घेऊ. CaF2 कसा आयोनाइज करेल तो? कॅल्शियम +2 प्लस 2 फ्लोरीन मायनस. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे म्हणून सॉलिड लिहिते, पण त्यालाही पाण्यातच टाकायचं आहे, ॲक्वियस. ठीक आहे, चलो. टाइम इक्वल्स टू 0ला हा 1, हा 0, हा 0. टाइम इक्वल्स टू इक्विलिब्रियमला 1 मधून काय मायनस करणार आहे आपण? सॉल्युबिलिटी. इथे किती बनणार? S आणि इथे किती बनणार? 2S. सो रिलेशनशिप बिटवीन KSP अँड S कसं डिनोट करतो बाय? सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. कॅल्शियम +2 F मायनस रेज टू इट स्टायशोमेट्री. इथे किती आहे? S आणि इथे किती आहे? 2S चा स्क्वेअर. किती झालं? S इंटू 2चा स्क्वेअर 4S स्क्वेअर. हे किती झालं? 4S क्यूब. सो KSP इज इक्वल टू 4S क्यूब. हे रिलेशन आहे. बॅरियम सल्फेटचं मी काढणार नाही, तुम्ही स्वतः काढायचं आहे. आन्सर सांगते. KSP इज इक्वल टू रेशिओ 1:1 आहे, म्हणजे S स्क्वेअर आन्सर येणार आहे. हे आन्सर आलं तर तुम्ही करेक्ट आहे. लास्ट पार्टमध्ये आपण काढलं, तुम्ही परत काढत नाही. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+. कॅल्क्युलेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इफ pH इज इक्वल टू, जर pH 3.5 असेल तर H+चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? वी नो pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द H+च्या ऐवजीच आत्ता काय लिहा फक्त H3O+. दे बोथ आर नॉट डिफरंट. pH ची व्हॅल्यू येणार आहे 3.5, निगेटिव्ह लॉगॅरिदम H+चं कॉन्सन्ट्रेशन मला काढायचं आहे. सो मी आता H+ लिहिलं काय आणि H3O+ लिहिलं काय? सेमच आहे. ही निगेटिव्ह साईन आधी इकडे येईल, -3.5 होईल. लॉग H3O+. लॉग जेव्हा या बाजूला येईल तेव्हा काय होईल? अँटी लॉग. सो कॅन आय राईट H3O+चं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर अँटीलॉग काढावा लागेल -3.5चा. खूप इंटरेस्टिंग काम आहे. कसं काढतोय बघा आपण. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ काढायचं आहे. कोणाचं? कसं काढणार? अँटीलॉग ऑफ -3.5ला मी असं लिहू शकते का? खालच्या लाईनला लिहिते, थोडीशी जागा लागेल. 3.5ला कॅन आय राईट -3.5 आहे. सो -3.0 -0.5 -3.0 -0.5 3.5च झालं ना. आणि याच्यात काय करायचं? +1 एकदा करायचं आणि -1 एकदा करायचं. +1 एकदा करायचं, -1 एकदा करायचं. मग काय राहील? अँटीलॉग ऑफ. हे कशासाठी केलं? मला एक होल नंबर पाहिजे होता. दाखवते काय केलं मी. हा जो तुमचा -3 आहे तो या -1 सोबत ॲड करा. काय होईल? -4. आणि हा जो आहे बाकीचे उरलेले 2 टर्म्स +1 -0.5 काय येईल? 0.5. पण कसला? +0.5. हे 0.5 प्लस करण्यासाठी मी +1 -1 केलं. समजलं का? 3.5ला कसं लिहिलं? -3.0 -0.5. हा -0.5ला मला +0.5 मध्ये कन्वर्ट करायचं होतं. कसं करू शकते? +1 त्याच्यामध्ये ॲड करून. पण +1 ॲड करायचं म्हणजे -1 पण केलं पाहिजे, सो दॅट नो चेंज दिसेल. आता मी काय लिहू शकते? दिस इज नथिंग बट अँटीलॉग ऑफ 4.5. हा -4 मायनस म्हणजेच बार देतोय आपण आणि 4.5 झालं ना. 4 + 0.5 4.5 आणि निगेटिव्ह साईन म्हणजेच काय? बार. निगेटिव्ह साईन म्हणजेच काय? बार. आता अँटीलॉग कसा काढायचा? 0.50चा 0 मध्ये बघायचं. पॉईंट नंतरची व्हॅल्यू 0.50चा 0 मध्ये आहे का? बघा लास्टला 0.50चा 0 मध्ये. आन्सर आहे 3.162. आणि जे ते 4 बार होतं ना, 4 बार 0.5 0.50चा 0 मध्ये बघितल्यावर हे जे उरतं हे सगळं 10च्या पॉवरमध्ये टाकायचं असतं. म्हणजे 10 टू पॉवर 4 नाही,
हे बार म्हणजे -4. सो 3.162 इंटू 10 to power -4. 3.162 इंटू 10 to power -4. कॉन्सन्ट्रेशन आहे सो मोल पर डीएम क्यूब. क्रॉस चेक करूया बघा. 3.162 इंटू 10 to power -4. ते युनिट लिहून देत नाहीत, आपण लिहायचं. समजलं. क्वेश्चन नंबर 2 सोपा आहे. चलो या मेथड सॉल्व करा. या टाईपचे क्वेश्चन आहे टेक्स्टबुकमध्ये, सॉल्डमध्ये, तो तुम्ही ट्राय करता. क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. हे तर आम्ही पार्ट 1 मध्येच केलं. ॲम्फोटेरिक म्हणजे काय? वॉटर ॲक्ट ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस. सच बिहेवियर इज नोन ॲज ॲम्फोटेरिक नेचर. जेव्हा वॉटर समजा कुठल्या तरी ॲसिड सोबत काम करेल, वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, तर ॲसिड आहे म्हणून वॉटर स्वतः बेससारखं काम करतो. हा ॲसिड आहे तर हा काय करेल? H+ डोनेट करेल. मग वॉटर त्या H+ला घेईल. H+ला घेतलं तर तो काय बनवतो? H3O+. आणि Clचा काय बनेल? HClचा काय बनेल? Cl-. कधी कधी वॉटर बेस सोबत पण रिॲक्ट करतो. H2O+ बेस कोण घेऊया आपण? अमोनिया. बेस कोण घेऊ आपण? अमोनिया. अमोनियावरती लोन पेर आहे. आता जर अमोनिया बेस आहे तर वॉटर कशाचं काम करणार? ॲसिडचं. आणि ॲसिडचं काम आहे टू डोनेट H+. त्याने H+ डोनेट केला. सो आता वॉटरचं काय बनेल? OH-. आणि अमोनियाने अजून एक हायड्रोजन घेतला, सो NH4H+ घेतला, सो त्याच्यावर चार्ज आला मायनस. तुम्ही स्टेट्स लिहून घ्या बरं का. ॲक्वियस लिहायचे आयन्समध्ये, इथे दिलेत बघा. So water can act as acid as well as base, hence it is amphoteric in nature. Define solubility product. I hope आतापर्यंत तुम्ही लर्न केलं. मी लास्ट याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढून दिलेला आणि आज एक सांगते, हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट. दोन्ही डेफिनेशन्स इथे. हे तर मी लास्ट पार्टमध्ये वाचून दाखवले. KSPची डेफिनेशन, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. सो रीड अँड लर्न ॲज इट इज. थोडी कन्सेप्ट बघा, लक्षात येईल. एक बीकर घ्या. बीकरमध्ये मी घेतला NaCl. आता NaCl मी डायरेक्ट टाकलेला नाही आहे. काय केलं आहे? हिडन स्टोरी सांगते. मी वॉटर घेतलेलं, त्याच्यामध्ये टाकलं स्ट्रॉंग ॲसिड HCl आणि स्ट्रॉंग बेस NaOH. सो NaOH आणि HCl ॲसिड प्लस बेस खाली जाऊन काय तयार करतील? सॉल्ट प्लस वॉटर. सो अशा प्रकारे NaCl+ वॉटर माझ्या बीकरमध्ये आलं. आता सॉल्ट बनलाय. ह्या सॉल्टचा केटायन वॉटरसोबत रिॲक्ट करू शकतो किंवा करू पण शकत नाही. Cl- आयन वॉटरसोबत रिॲक्ट करू शकतो किंवा करू पण शकत नाही. तुम्ही चेक करायचं आहे. सो द कॅटायन ऑफ सॉल्ट ऑर ॲनायन ऑफ सॉल्ट ऑर बोथ जर वॉटरसोबत रिॲक्ट झाले तर ते ॲसिडिटी प्रोड्यूस करतात किंवा बेसिसिटी. वॉटर सोबत रिॲक्ट झाले तर माइट बी सोल्युशन ॲसिडिक बनेल किंवा बेसिक बनेल किंवा न्यूट्रल बनेल. सो त्यालाच म्हणायचं हायड्रोलायसिस. बघा काय लिहिलं. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट इज डिफाइंड ॲज अ रिॲक्शन इन विच, अशी रिॲक्शन की ज्यामध्ये कॅटायन ऑर ॲनायन ऑर बोथ द आयन्स ऑफ सॉल्ट रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर. आयन्स ऑफ वॉटर सोबत रिॲक्ट करतात. कशासाठी? टू प्रोड्यूस ॲसिडिटी, अल्कलॅनिटी म्हणजेच बेसिसिटी, or sometimes even neutrality. This is hydrolysis. Learn as it is. ठीक आहे. त्यानंतर वन शॉट बघा. जर काही कन्सेप्ट क्लिअर नसतील तर वन शॉटमधून क्लिअर होतील. सो दिस वॉज द एंड ऑफ क्वेश्चन बँक. आयनिक इक्विलिब्रिया संपला. सो आपले 3 टॉपिक संपले. सॉलिड्स, सोल्युशन्स, आयोनिक इक्विलिब्रिया. मीट यू इन नेक्स्ट सेशन. टिल देन, थँक यू सो मच.